किती टाईम लागते सांग बरं, लवकर लवकर सांग. कसं आहे, लोकायला मग जेवायला बोलावं जा लागते. सांग लवकर किती टाईम लागते तर. काय रे पाटील, आता 2 वाजता चालू केला स्वयंपाक, तुम्हाला वाटतं बस म्हटलं बरोबर झालं पाहिजे स्वयंपाक. 2 वाजता चालू केला, आता 3:45 नाही वाजू राहिले, तुम्ही म्हणता झाला का स्वयंपाक? काय राहायचं काय, भाजी किती पुरं गाव जेवायला आहे ना, काही बोलता राहिला तुम्ही सरपंच. झालं का? अरे जरा दम काय ना का, चेन्नई एक्सप्रेस झालं का? तर एका श्वास तर घे बोलाले, पुरं एका श्वासाचं पुरं हे करून टाकलं. नाही झाला तसं सांग ना, मग तशाच हिशोबाने आम्ही लोकांना बोला पाठवतो मग. बरं मग 6 वाजेला होईन ना पूर्ण, 6 वाजता पंगत बसली पाहिजे आपल्याला, बाकी काही सांगू नका. तुम्ही म्हणसान तर मीच बसून पोहायला टाले. काय राजा पाटील बोलता, करतो बस 6 वाजे लोक स्वयंपाक रेडी करतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही, जा. हो हो कर मग मी जरा तिकडचं पाहतो काय बॅनर गिनर लागले का नाही, तिथं काय चालू आहे काय नाही. हो जा तिथं फोटो बिटो लागले पहा बरोबर. स्वतःच्या गावातला आचारीचा स्वयंपाक घ्यायलाच नाही पाहिजे माणसाला, डोक्याला तापच आहे निवड, सगळं मावावर येते. आता मी पोया लाटत बसू बाबा तिथं, काय बा बरोबर आहे. बरोबर लावणार का डोक्याला काय पाठवलं बरोबर लावणार, घरी बांधणं पिठलं. मी दिसतो का रे तुम्हाला हमेशा? त्या गणपती वक्ती मले वरे पाठवता, आता हे बॅनर बांधाले मलेच वाट वरे पाठवता का? मी काय असं काय राखीव का वरे पाठवासाठी काही? मग काय तर तू हात पुरते बरं राहते, वजन जास्त नाही, टेन्शन नाही राहत, म्हणून तुला पाठवतो बाबू. देवाचं काम आहे, नाही तर काय कंकण बांधून चाललाय खाली. लेका उकंडा एक नंबर जमलं ना लेका, असं वाटून राहिलं ते बॅनर आहे म्हणून, मस्त एकदम रिअल राम वाटू राहिला असा. नाही तर काय राजा, मी त्या अकोल्यात पाहिलं होतं, मस्त होतं ते, म्हणजे असं लाकडाचं प्लायवूड होतं आणि ते बराबर त्या बॅनरच्या हिशोबाने कापलं होतं. मी म्हटलं गड्या आपल्या गावात असंच करायला पुरते, टेन्शन नाही राहत, मस्त हमेशा काही मिरवणूक गिरणूक ते कामाचे ते म्हटलं प्लायवूडचं. मग गेलं तर जमलंच गड्या. नाही तर काय, जाऊ दे ना, एक बारचे पैसे गेले चालते ना भाऊ, पण मस्त जमलं. हो का, एक नंबर झाली ना, मस्त कार्यक्रम आज, मस्त मावळच जमला आज. अय लेका काय चालला गेला लेका, मले उतराले कसं रे बा, शिडी आणून द्या मले. पाय लेखाचं पयालं लेखाचं, त्याला म्हटलं जरा शिडी आण, पयालं लेखाचं. अरे मार ना उडी, जलतो तुला, मार उडी. हो बाबा काही नका बोलू राजा, लागलं फागलं तर अजूनच पंगत जेवायची राहील मी रातची, काही नका बोलू, उडी मार म्हणून राहिले काही राजा आपलं. मी काय म्हणतो, मारणं उडी काही होत नाही ना, आहेच किती लेका तू, असा छटाक भर आहेच लेका, मार उडी घेतो आम्ही दोघं जण मस्त. तुम्हाला काय हो, मोडलं बिळलं तर काय, बस बाबू घरी, तुम्हाला काय आहे सांगू राहिले राजा, काही नाही उडी गिडी काही मारत नाही मी. नाही मारत तर राय लटकून वर, मग आम्हाला काय, चाललो आम्ही. होय अबे खरंच गेले का काय? अबे मारतो उडी मारतोय, झाला ना मला, या ना. कुच्ची नाहीत ना लेकाच्या गावातले पोट्टे, काम करून घ्या सांगा फक्त. आता हे जाऊ दे, देवाचं काम आहे म्हणून काही विषय नाही, पण मग आता मला खाली कोण उतरेन लेकाचे, लस बदमाश आहेत ना. रामा आता तू उतरो बा मला खाली. अरे वा, एक नंबर जमवलं लेका, लेकरानं मस्त माल बनवला, आता संध्याकाळी जातं. अरे वा गड्या, आबाजी आले वाटते गड्या, आबाजीला म्हणा लागेल. आबाजी ओ आबाजी इकडे वरे राम बोलू राहिला का लेका, आबाजी म्हणून राहिला गड्या मला. हो इकडे पहा ना, वरे पप्पू बोलू राहिला, पप्पू नाही का घोर. आता या मूर्तीतून पप्प्याचा आवाज खाली उराला राहिला गड्या. अरे इकडे पहा ना हो. वरे लटकलं वाटते गड्या, घे ना म्हणा. अरे काय पप्पू, वरे कसं काय गेला तू? अरे कायचं काय हो, बॅनर बांधावाले पाठवलं लेकरानं वरे, शेडी घेऊन चालले गेले आणि पयाले, एक थांबलं नाही ना, राहिलं वरे लटकून. मी काय म्हणतो, तिथं बाजूनं शेडी आहे, शेडी आणून द्या बरं तेवढी. अबे लेका 1.5 फुट्या आहेच किती आहे, मारणं उडी का लागू राहिलं तुला, मार उडी. आता तुम्ही म्हणता उडीच मार, आहेच किती, याच्यापेक्षा डबल होतं ते झाड, त्याच्यावर उड्या मारायला म्हटलं बाबू आम्ही डाबडोबी खेळाच्या वक्ती, चालला मोठा सांगू राहिला अतून उडी मारता येत नाही. हा मार उडी. तुमचा काळ होता ते डाबडोबी खेळाचा, आता थोडी डाबडोबी खेळतो आम्ही. बरं तुला शेडी आणून देतो, पण मला सांग पंगत किती वाजता चालू होती संध्याकाळची? फुकटं झाले का बुडं, निवड खायचं सांगा बुड्याले. पंगत होती 7 वाजता चालू, कसं आहे 6:15 वाजता कार्यक्रम चालू होते इथचा सगळा, आणि 7 वाजता पंगत चालू होते. बरं 7 वाजता आहे का, मग आता 4 वाजले तर चहा बिस्किट काही खा लागणार नाही, म्हणजे रातच्यान जरा जास्ती खाल्लं पाहिजे ना, गेलं पाहिजे ना. दाखवा तुमचे पाय, दाखवा पहिले पाय धुवून पाणी पितो मी तुमचं, काय राहिले 7 वाजता जेवणासाठी चहा पिऊन नाही राहिले तुम्ही 5 वाजता. अबे तुला माहिती आहे का, चहा प्यायला 2 घंटे भूक नाही लागत म्हटलं बाबू जास्ती. हो बाबा, हो बराबर आहे तुमचं आबाजी. बरं ठीक आहे, येतो मग मी. बाप रे बाप, गेलं बुडं, नाही मला वाटलं आज कसं काय उतरवते, म्हटलं बुडगं लस बदमाश आहे ना लेकाचं, काय करावं, उडीच मार लागते वाटते गड्या, हटले का. वा जमलं काही लागलं नाही, चला घराकडे आता. हा मस्त जमलं गड्या, झेंडा लागला, आता काही टेन्शन नाही. चला गड्या तिकडे जा लागेल, कार्यक्रमाचा काय विषय चालू आहे, नियोजन करावंच लागेल, आता जा लागेल. घ्या तिकडे काय नियोजन आहे, काय काहीच मिळ नाही, आणि हे घरावर जाऊन तोंड पाहू राहिले वरे जाऊन. हो नारायण भाऊ, का हो काय तिकडे मेळ नाही, काही नाही, काहीच आले ना राजा तुम्ही तिकडे, काही मेडगीड लावा लागेल ना, काही एकटा किती करणार आहो मी. आले का सरपंच,
एकच दिवस त्याच्याकडे एखादा कार्यक्रम दिला तर त्यातनी कर 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 लावते. तर एकच कार्यक्रम नियोजन करता येत नाही. मी सगळ्या गावाचे कार्यक्रम नियोजन करतो त्याचं काही नाही. एक कार्यक्रम दिला का नाही तर झालं द्यायचं. मी म्हटलं गरज पडणार नाही आज तुम्हाला माही करसान म्हटलं एकटे. आता काय काय म्हणता राजा, गरज पडणार नाही? तुमच्याशिवाय काही होते का? ते तर मला माहिती आहे, माझ्याशिवाय काही पत्ता हलत नाही गावातला, मलाच करावं लागते सगळ्या इकडे. हो तुम्ही पुण्यवान आहा ना, सगळे कार्यक्रम तुम्हाला भेटतेत कराले. तर चला मग, झालं असेल तर चला बरं. बस 5 मिनिटात जाऊ, या चागी घेऊ आपण. हां चहागी काही घ्यायचा नाही. राहू द्या मग, नका घेऊ, मी तर घेतो. हो तुम्ही चहा घ्या, पण मला सांगा तुम्ही घरावर काय करू राहिले? घ्या आता, नाही का घोर फुटके झाले का काय? का चष्मा आणला नाही का हो तुम्ही? आता तुम्हाला माहिती आहे मला चष्मा लागेल आहे करायचं, काय बोलू राहील तुम्ही? अरे काय राजा सरपंच, हे पहा ना, हे एवढा मोठा झेंडा नाही दिसू राहिला का रामाचा? झेंडा लावायला आलतो ना घरावर. अरे वा मस्त, माझ्या घरावर लावा लागेल मला. मला दिसला नाही राजा ते झेंडा गिंडा काही. काय तुम्हाला दिसते मग? बरं बरं लावला ना झेंडा मग. चला मग आता, चला बरं तिकडे कार्यक्रम नियोजन करावं लागतं आपल्याला. चला. कार्यक्रमाचं काय नियोजन आहे? स्वयंपाक तर आपल्या गावातल्या आचार्याला दिलाय त्या गेंद्याले. आहेच काय मग, तिथं लेकरांची सजावट करूनच टाकली. मग काय आहे, फक्त गावात लेकरं पाठवावं लागतात बोलावाले लोकायले, तर ते एकदा पाठवून देऊ, अर्ध्या घंट्यात ते येते. तर मग काही आहेच नाही ना. नाही काही नाही, काम काहीच करायला लागत, फक्त तिथं पाहिजे 2 माणसं मोठे सांगायले बस, बाकी काम काहीच नाही तुम्हाला. मग काय टेन्शन घेऊ राहिला राजा तुम्ही? जाऊ द्या ना तिकडे हो, चला चहा पिऊन मग जाऊ आरामात. तुमच्या नसतं असं आहे, आरामात आरामात. चला चटकन पहिली चहा राहू दे तिकडे, मी तुम्हाला चहा बनवायला होती तर चला तिकडे. भेटले का? आलो बरं आलो. झाला ना तिकडे कार्यक्रम चालू, करा ना लवकर बाबा. अजून बोंबलतीन ना मानावानं, करा ना, राहिलाच का म्हणते अजून स्वयंपाक, करा लवकर. अरे वा मस्त, वा शिवराला गड्या जमलं गड्या, आज मस्त जेवण होते ना हो. आले असते ना, विचार आले झाला का स्वयंपाक? हे तर नंबर 1 फुकटा आहे आपल्या गावातला बुडाले काचा. बोला काय आले? नाही नाही, मी पाहिले आलतो काय स्वयंपाक काय काय केला बा, गुलाबजामुन काही आहे का काय असं? हो वर्गणीला गेले ना तुम्ही राजा, 20 रुपये वर्गणी दिले नाही, चालले मोठे गुलाबजामुन पाहिजे तुम्हाला. वर्गणीचं काय आलायच्यात नाही मग? तुम्ही कासाठी आला? म्हातारा लोकांपासून जास्त वर्गणी घेत असते का तुम्ही? कासाठी या मग? हो हो माहिती आहे म्हातारे लोक. मी काय म्हणतो, झाला ते कार्यक्रम चालू, चाल तिकडे. हो वा तुम्ही, आवाज येऊ राहिला मला, माहिती आहे मला पण कार्यक्रम चालू झाला. वा तुम्ही, आलोच मी. मी तर तुला सांगायला आलतो कडे कार्यक्रम चालू झाला म्हणून, बाकी काय नाही आलो मी. नाही मी काही भाजी गिजी पाले आलो नाही काही. हो ना जा तुम्ही, माहिती आहे मला काय आले तुम्ही, जा. बुड्डा का कमी भारी आहे का? शेव घेऊ पाले आला असेल असेल तर 1-2 बक्का मारत होता मस्त इथं. खायले काय माहिती आहे, शेव लपून ठेवलाय म्हणून. धन्यवाद आपलं, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण इथं जमा झाले यासाठी मी मनापासून धन्यवाद, तुमचे आभार मानतो. तर तुम्हाला जसं सर्वांना माहीतच आहे आपण इथं जमा कशासाठी झालो. आज 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे राम मंदिर बांधून तिथं आपल्या रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते ती प्राणप्रतिष्ठा झाली. तर त्याच आनंदाच्या सोहळ्यानिमित्त आपण आपल्या गावातनी भंडारा आयोजित केलेला आहे. तर त्यासाठीच थोडा हा कार्यक्रम करू आपण. याच्यानंतर आपल्या इथं भंडाऱ्याला सुरुवात होईल. तर आता आपले नारायण भाऊ 2 शब्द बोलतील, त्यासाठी मी विनंती करतो की नारायण भाऊ बोला तुम्ही. आता मला काय बोलायला होता, आता बोला ना, करा ना कार्यक्रम, उरकवा ना तुम्ही. जाऊ द्या बरं, बोलतो. जसं तुम्हाला सरपंचांनी सांगितलं, आता आपल्या अयोध्येतनी राम मंदिर बांधून तिथं नरेंद्र मोदीच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. तर त्याच सोहळ्याच्या आनंदानिमित्त आपण आपल्या इथं पण काही ना काही थोडं कार्यक्रम आयोजित केले. चला आता तुम्ही पाहिलंच कशी प्राणप्रतिष्ठा झाली. आता आपण आपल्या पंक्तीला सुरुवात करू. चला मग. बोलो सियावर रामचंद्र की जय. जय. कला कमी करा, पहिले जेवण करा, आरामात खा, मस्त आहे आपल्या पिशवी. बुडा तर लयच भारी आले का? घरी नाही जाणार, बाजीराव मनाच आहे. मग बनवलं कोण, केलं कोण, मोठेपणा कोण हे करून राहिलं. हो माहिती आहे ना, भाजी मॅच बनवली चांगलीच होणार आहे ना. मग का खराब थोडी ना होणार आहे भाजी? जेवण मग काढा बाबू. हो आबाजी काय करू राहिली इकडे? काय करू राहिले म्हणते? पा लागेल ना, वाढा गेळाले लेकर वाढू राहिले का नाही बरोबर? काय करू राहिले म्हणते? तू तर लेकर खास जायच रे. हो लेकर वाढतात बरोबर, तुम्हाला थांबायची काही गरज नाही. मी काय म्हणतो, जा तिकडे, तुमचे ते गुलाबजामुन खतम होऊ राहिले, जा खाऊन घ्या पहिले. काय गुलाबजामुन खतम होऊ राहिले? थांब थांब, मी आताच जातो. नमुनाच आहे बुडा आमच्या गावातला 1 नंबरचा. कायच करा होता. आरामात जेवा. लय गुलाबजामुन त्या बुड्याला हाकलून द्यासाठी पाठवलं, म्हटलं मी तसं. आरामात जेवा, काही टेन्शन नका घेऊ, भरपूर आहे. देवाचं नाव घ्या, श्रीरामचंद्र की जय. तर तुम्हाला तुमच्या परिवाराला पण हार्दिक शुभेच्छा. राम मंदिर पण तयार झालं आणि आपल्या तिथे रामाची
प्राणप्रतिष्ठा पण झाली. मस्त मग झाला. आता कसं आहे, जराशी गर्दी कमी होऊ द्या, मग तुम्ही अयोध्येला जा दर्शनाले. सध्याच काही जाऊ नका. तर ठीक आहे, मग एकदा होऊ द्या. मग श्रीरामचंद्र की जय.